मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के जन्मदिन पर मुंबई भर में निःशुल्क ब्रेस्ट कैंसर जांच शिविरों का आयोजन। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के जन्मदिन के अवसर पर मुंबई के विभिन्न हिस्सों में महिलाओं के स्वास्थ्य को ध्यान में रखते हुए निःशुल्क ब्रेस्ट कैंसर स्क्रीनिंग शिविरों का आयोजन किया गया। इसी कड़ी में चैम्बूर स्थित सिंध समाज मंदिर हॉल में भी एक विशेष कैंसर जांच शिविर आयोजित किया गया। इस शिविर का आयोजन नगर सेविका आशा मराठी की पहल पर किया गया, जिसमें बड़ी संख्या में महिलाओं ने अपनी स्वास्थ्य जांच कराई। शिविर में विशेषज्ञ डॉक्टरों की टीम ने महिलाओं की ब्रेस्ट कैंसर की जांच की और उन्हें बीमारी के शुरुआती लक्षण, बचाव तथा समय पर उपचार के महत्व के बारे में जानकारी दी। साथ ही महिलाओं ने नियमित स्वास्थ्य जांच कराने की अपील भी की गई। आयोजकों ने बताया कि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के जन्मदिन के अवसर पर ये पहल महिलाओं के बेहतर स्वास्थ्य और जागरूकता को समर्पित है। उद्देश्य है कि अधिक से अधिक महिलाएं समय पर जांच कराकर गंभीर बीमारी से बचाव कर सके। आज आमचे सन्माननीय सर्व लाडक्या बहिणींचे पूर्ण महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींचे भाऊ देवाभाऊ आज यांचा वाढदिवस आहे आणि बहीण लाडकी मुख्यमंत्र्याची घेऊ काळजी तिच्या आरोग्याची हा कार्यक्रम आज आम्ही सर्वांनी पूर्ण 227 वॉर्डमध्ये सर्व भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक सर्व मिळून आज हा कार्यक्रम घेत आहेत। कारण आज आपल्याला माहिती आहे की कॅन्सर हा खूप पसरलेला आहे आणि कॅन्सरची चेकिंग करण्यासाठी आज आम्ही इथे महिलांना ब्रेस्ट कॅन्सर स्क्रीनिंग करण्यासाठी आज आम्ही महिलांना इथे बोलवलेलं आहे। सर्व भागातून महिला इथे आलेल्या आहेत आणि त्यांच्या आरोग्याची काळजी कोणी घेतली असेल तर ती देवाभाऊ आणि म्हणूनच आज आम्ही म्हणतो की आम्ही त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यायला सक्षम आहोत। आमच्या ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना आम्ही कुठेही वाऱ्यावर सोडणार नाही, कारण ज्यांनी अगोदर सांगितलं होतं की ह्या लाडक्या बहिणींना पैसे देणार नाही, परंतु आमच्या देवाभाऊ बोलतात ते करतात आणि आमच्या देवाभाऊंनी ह्या लाडक्या बहिणींना फुल नाही फुलाची पाकळी दिलेली आहे आणि त्याचबरोबर आज ते त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सुद्धा आमचे देवाभाऊ सक्षम आहेत। म्हणूनच आज हा त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना माहिती आहे तुम्हाला सर्वांना की त्यांना वाढदिवसानिमित्त काही केलेलं आवडत नाही, पण असे सेवा उपयोगी कार्यक्रम केले तर त्यांना खूप बरं वाटतं आणि म्हणूनच आज आम्ही हा कार्यक्रम घेतलेला आहे। बहीण लाडकी मुख्यमंत्र्याची घेऊ काळजी तिच्या आरोग्याची। कॅन्सर बद्दल सांगायचं म्हणजे काय माहिती, कॅन्सर हा कोणत्याही वयामध्ये होऊ शकतो आणि कॅन्सर झाला की आपल्याला लगेच कळत नाही, ही चेकअप पण करायचं असतो। त्याच्यामुळे आपल्याला बघ ना आधीच कळावं, लवकर म्हणजे कळावं, पहिल्या स्टेजमध्ये कळालं माणूस बऱ्या प्रकारे म्हणजे हे होऊ शकतो, नीट होऊ शकतो, थोडंफार औषध वगैरे गोळा करून होऊ शकतो म्हणून। आणि स्पेशली महिलांना डिलेव्हरीनंतर ब्रेस्टचे पण भरपूर इश्यू असतात, ते कधी कधी लक्ष देत नाही स्वतःकडे। महिला घराच्या ह्याच्यामुळे कसं स्वतःच्या शरीराकडे लक्ष देत नाही, हे जे असे छोटे छोटे कॅम्प होतात त्याच्यामुळे कसं काय करा, थोडा जरी वेळ भेटला तरी ते स्वतःकडे लक्ष देऊन त्यांनी हे चेकिंग करावी। आम्ही सुभाषनगर हेल्पोस्ट MS वॉर्ड चेंबूर इकडचा पूर्ण स्टाफ आहे, तर इथे आम्ही आज ब्रेस्ट कॅन्सरचा आपलं आरोग्य शिबिर असं ठेवलेलं आहे। आत्ताच्या ह्या काळामध्ये आपल्या महिलांसाठी गर्भाशयाचा कर्करोग आणि ब्रेस्ट कॅन्सर म्हणजे स्तनांचा कर्करोग या दोन गोष्टी आत्ताच्या आमचं प्रमाण खूप वाढलेलं आहे। यांना आटोक्यात आणण्यासाठी आज माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्ताने हा प्रोग्राम आपला राबवलेला आहे। या प्रोग्राममध्ये आपण महिलांना मोफत स्तनांची तपासणी करण्यात येत आहे। ह्याच्यामध्ये आपण पूर्ण सगळ्यात पहिले त्याचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे, ऑनलाईन रजिस्ट्रेशन, ऑनलाईन नंतर आमचं OPD रजिस्ट्रेशन, त्याच्यानंतर आम्ही त्या प्रत्येक महिलांचं BP, वजन, पण त्यांच्याकडे काय हिस्ट्री, काय कोऑपरेटिव्ह आहे का, घरात कोणाला कर्करोग आहे का याची माहिती घेतली जाते। त्यांचं पूर्ण रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आमच्या इथे डॉक्टर सायन्स सुद्धा इथे डॉक्टर आले आहेत, त्यांच्याकडून आम्ही पूर्णपणे ब्रेस्टची चेकअप केली जातात महिलांची। त्याच्यामध्ये जर एखादं सस्पेक्टेड आलेलं आहे फॉर एक्झाम्पल, तर आम्ही त्याचं लगेच डबल फॉर्म तिथे भरून त्यांचं रजिस्टरला नोंदणी करतो आणि त्यांना पुढच्या तपासणीसाठी आम्ही मोठ्या हॉस्पिटलला रिफर करतो। आणि ह्याचं कारण महत्त्वाचं आहे की महिला आपल्या रोजच्या दैनंदिन कामामध्ये स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देत नाही आणि असं ब्रेस्ट कॅन्सर आणि आपलं असा एक आजार आहे की ह्याला आपल्या सुरुवातीची कुठलीही लक्षण जाणवत नाही आणि मोस्टली असं बायकांचं मत असतं लग्न झालेला तर तो एक वयाच्या 35-40 नंतर की एखादी गाठ आली आपल्या स्तनांना तर ती दुधाची गाठ आहे, चरबीची गाठ आहे असं समजून त्या लोक दुर्लक्ष करतात आणि त्याच्यामुळे ह्याचं प्रमाण आता खूप प्रमाणात वाढत आहे। आणि तसंही गर्भाशयाच्या मुखाचं कॅन्सर त्याचंही प्रमाण वाढत आहे, कारण की एक वयाच्या मेनोपॉज नंतर
माणसं म्हणजे पूर्वीचा समज आहे की वयाच्या 45 नंतर 49 नंतरचा पिरियड आला आणि परत तो थांबला आणि परत 1-2 वर्षाचा पिरियड आला तर त्यांचा असा समज असतो की हे होतो पिरियड लागतो, पण हे प्रामुख्याने पहिलं लक्षण असतं आपल्या कॅन्सरचं, सर्व्हिक्स कॅन्सरचं, आणि ह्या गोष्टीकडे आपण दुर्लक्ष केलं जातं. त्यामुळे आता आपला असा मोठो आहे लवकरात लवकर सर्टिफिकेट शोधून काढायचं आणि त्यांना लवकरात लवकर जेवढ्या लवकर आपण फर्स्ट स्टेजला कॅन्सर डिटेक्ट झाला तर त्याला आपल्याला इलाज आहे आणि त्याच्यातून माणसाची बायकांचं आपल्या महिलांचं आरोग्य चांगलं राहील आणि आपला मृत्यूदर आहे कॅन्सरचा खूप प्रमाणात आपण कमी शकतो.